एक लक्षात घ्या, यापूर्वी कधीही लातूरला सोयाबीन संशोधन उपकेंद्र करण्याची मागणी ना लेखी ना तोंडी कुणीही लातूरच्या कुठल्या सामान्य नागरिकांनी या ठिकाणी केलेली नाही। एकदा सोयाबीनच्या संबंधामध्ये लातूरला एक परिषद झाली होती। त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्री सन्माननीय दादाजी भुसे यांनी आम्ही लातूरला अशा पद्धतीचं एखादं सोयाबीनचं संशोधन उपकेंद्र करण्याच्या बाबतीत विचार करू हे स्वतःहून बोलले होते। आता लातूर आणि परळी हे फार लांब नाही आहे, अर्धा तास पण लागत नाही, आता तर 40 मिनिटातच आपण पोहोचतो। तर हे सोयाबीन केंद्राचं जे संशोधन केंद्र परळीला उपकेंद्र होणार आहे, त्यामधून जे संशोधन होऊन वाण निघणार आहे सोयाबीनचं, ते काय फक्त परळीपुरतं नाही तर सबंध राज्यात देशभरामध्ये हा नव्यानं सोयाबीनच्या बीजावरती संशोधन केल्याचा फायदा होणार आहे। त्यामुळं आणि तो काय फार मोठा प्रकल्प नाही आहे की एवढं मोठं आंदोलन त्याच्यासाठी करावं। हा 15 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, फक्त 15 कोटीचा। त्यामुळं एक तर मागणी नव्हती, कदाचित मागणी असती तर आम्ही लातूरला दिलं असतं। मागणी नव्हती म्हणून ते त्या ठिकाणी बीड जिल्ह्याला नेलं आहे आणि बीड जिल्हा हा लातूरपेक्षा अति मागासलेला आहे। या लातूरमध्ये एकीकडं लातूरकडं एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं, लातूरकडं औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, लातूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे, लातूरमध्ये सोयाबीनचं क्षेत्र आहे, लातूरमध्ये सर्वाधिक कारखाने आहेत, लातूरमध्ये असंख्य वेगवेगळ्या सोयाबीनपासून वेगवेगळ्या तणधान्यावरती प्रक्रिया करणारे मोठे मोठे प्रकल्पसुद्धा आहेत। त्यामुळं लातूरचं स्थान हे मराठवाड्यामध्ये अतिशय प्रगतशील जिल्हा म्हणून आहे। त्यामुळं अशा पद्धतीची मागणी नसताना आत्ता आंदोलन करणं हे माझं आंदोलन करणाऱ्याला विनंती आहे की लातूरनं नेहमीच जे मागितलं आहे ते मोठं मागितलं आहे आणि बीड जिल्ह्यानं नेहमीच लातूरला देताना मोठं मन केलेलं आहे। मग परळीची रेल्वे लातूर मार्गे मुंबईला जाणारी ही लातूरून या ठिकाणी लातूरला जाणारी ही परळीची लातूरून चालू केली, त्यावेळेस काही बीड जिल्ह्याने आंदोलन केलं नाही। मुख्य अभियंताचं वितरणचं कार्यालय हे परळीतून या ठिकाणी लातूरला हलवलं, त्यावेळेस काही बीड जिल्ह्याने ते हलवलं असतानाचं हलवलं, तर त्यावेळेसही कधी आंदोलन झालं नाही। या ठिकाणी अनेक ऑफिस जे परळीला होते, बीड जिल्ह्यात होते, ते लातूरला हलवले, तरीही बीड जिल्ह्याने कधी आंदोलन केलं नाही। लातूरला आणखीनही मोठं काही कृषी विभागाचं मागावं, कृषी विभागाचंच नाही तर लातूरनी पुढे येऊन लातूरच्या विकासाच्या दृष्टीसाठी महायुतीच्या आमच्या सरकारकडं कुठलाही प्रकल्प मागावा, त्या बाबतीत आम्ही सकारात्मक राहून लातूरच्या विकासामध्ये या ठिकाणी नक्कीच भर घालू। पण याचा अर्थ बीडला कायम मागासले ठेवायचं आणि त्यात कुठंतरी 2 जिल्ह्याचा वाद निर्माण करायचा, तेही आपल्यासारख्या मराठवाडा जो मागासलेला म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात ओळखला जातो, त्यात आजपर्यंत आमच्याकडे काही नसताना बीड जिल्ह्याकडं लातूरला आम्ही देत आलोत, ज्यावेळेस लातूरकडं सर्व काही होतं। आता माझी एवढीच विनंती आहे की हे फार मोठं संशोधन केंद्र नाही आहे, हे फार छोटंसं संशोधन केंद्र आहे। तरीसुद्धा मी आंदोलनकर्त्याला सांगितलं होतं मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्यासोबत बैठक मी लावेल। मला मागच्या आठवड्यात बैठक लावता आली नाही, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट होती, त्याच्यानंतर पीक विम्याच्या संदर्भामध्ये राज्याची बैठक बोलवण्यात आली, त्याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी काही बैठका लावल्या आणि माझ्या दृष्टीनं 20-21 आणि 21-22चा जो रखडीत असलेला पीक विमा शेतकऱ्यांचा कंपन्याकडे आहे, ते सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणं हे कृषी विभागाचा मंत्री म्हणून माझ्यावर फार मोठी जबाबदारी होती। म्हणून मागचा आठवडा जमला नाही, पण येणाऱ्या आठवड्यात मी त्यांच्याशी चर्चा करेल। माझी अशी इच्छा आहे की ते काही फार मोठं केंद्र नाही, पण या छोट्याशा गोष्टीसाठी मागणी नसताना तुम्ही आत्ता मागणी परळीला बीडला गेलं म्हणून आंदोलन करायचं, हे थोडंसं राजकीय प्रेरित वाटतं। ह्याच्यात राजकारण करू नका। मराठवाड्याचा विकास होणं ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे। ही मराठवाड्यातला म्हणून आपल्या सगळ्याची जबाबदारी असताना याच्यात कुठंतरी भौगोलिकदृष्ट्या कुठंतरी महसूल म्हणजे बीड जिल्हा वेगळा आणि लातूर वेगळा, महसूल शेवटी एक आहे आपलं, एवढं लक्षात ठेवा।
जरी जिल्ह्याच्या हद्दी सरहद्दी वेगळ्या असल्या तर याच्यासाठी भांडण करणं, याच्यासाठी आंदोलन करणं योग्य नाही. माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये बीड जिल्ह्याचं मागासलेपण लक्षात घेता आमच्याकडे फक्त काय 70-80% लोकांना फक्त एक खरीपाचं पीक घ्यावं लागतं आणि पुन्हा अख्खं घर पाठीवर घेऊन ऊस तोडायला जावं लागतो. तेवढी मोठी संख्या लातूरमध्ये ऊसतोड मजुरांची नाही आहे. म्हणून या छोट्या छोट्या प्रकल्पातून आम्हाला त्या बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांसाठी स्थानिक पातळीवरती रोजगार उपलब्ध करून द्यायची सुद्धा आमची जबाबदारी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी इथल्या आंदोलनकर्त्याला एवढीच विनंती आहे की तुम्हाला सोयाबीनमध्ये एखादा नवीन प्रकल्प पाहिजे असेल तर हे 15 कोटीचं संशोधन केंद्र मागण्यापेक्षा तुम्ही 1000-1500 कोटी रुपयाचा प्रकल्प ऑलरेडी इथं कीर्तीसारखी मोठी सोयाबीनवर प्रक्रिया करणारी एक मोठी इंडस्ट्री आहे. उदगीरला फार मोठी एक 40-50 कोटीची इंडस्ट्री आहे. 200-300 कोटीचे मोठे मोठे प्रकल्प सोयाबीनवर प्रक्रिया करणारे आहेत. असा आणखीन एखादा मोठा प्रकल्प करा. याच्या पलीकडे आणखीन काय मागायचं असेल तर त्या ठिकाणी मागितलं आणि नाही दिलं तर ते नक्कीच या ठिकाणी लातूरकरांवर अन्याय समजला जाऊ. पण न मागता दुसरीकडे गेलं म्हणून आमचा हक्क नेला असं म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे माझी विनंती आहे पुढच्या आठवड्यात मी या सर्व आंदोलनकर्त्यासोबत बैठक करेल. आत्ताही मी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या सोबत आत्ता बोललो, त्यांनाही विनंती केली की लातूरकरांनी मागायचं आहे, आत्तापर्यंत जे करायचं आहे ते फार मोठं केलं आहे, मोठ्या मनानं केलं आहे आणि आत्तासुद्धा मागायचं तर मोठं मागायचं. शेतकऱ्यांना आत्ता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या बैठक लावली. सर्व पीक विमा कंपन्याचे प्रमुख त्या ठिकाणी होते. ज्या ज्या जिल्ह्यांनी अग्रिमसाठी जी मंडळं अधिसूचित केलेली आहेत त्या मंडळाच्या काही मंडळावर पीक विमा कंपनीनी या ठिकाणी ती अधिसूचित केलेली मंडळं मान्य केले नाहीत. तर ते मान्य करण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सरकार म्हणून पीक विमा कंपनीला निर्देश दिले गेलेले आहेत. त्यांनी एक 8 दिवसाचा वेळ मागितला आहे. मला विश्वास आहे की काही करून दिवाळीच्या आत अधिसूचित केलेल्या मंडळांना या ठिकाणी पीक विमा दिवाळीच्या आत त्यांच्या खात्यावरती अग्रिम रक्कम, पूर्ण नाही अग्रिम 25% ती त्या ठिकाणी जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एक लक्षात घ्या की सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे कुणाकडे राहील या बाबतीत काही पेपर फुटला किंवा या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने अगोदरच निर्णय दिला. हे काही असा पेपर नव्हताच की ज्या पेपरमध्ये तो पेपर गुपचूप द्यायचा आणि निकाल गुपचूप आणि डायरेक्ट जाहीर करायचा असं नव्हतं. कुठल्या या देशातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या आपल्या देशामध्ये, संबंध जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश आपल्याकडे पाहायला जातो, या देशामध्ये लोकशाहीला महत्त्व आहे. प्रत्येक पक्षाचं एक संविधान आहे आणि त्या संविधानाच्या आधारावरती पक्ष चालवला जातो. आणि पक्षामध्ये सुद्धा ज्यावेळेस लोकशाही म्हणून आपण त्या ठिकाणी संविधान तयार करतो आणि लोकशाहीमध्ये काय आणि संविधानाने आपल्याला काय शिकवलं आहे तर ज्याच्याकडं बहुसंख्य आहेत, बहुमत आहे, त्याच्याकडं त्या ठिकाणी त्याबाबतचं सरकार असेल, पक्ष असेल हा जातो. त्यामुळे सर्वाधिक आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत. पक्षाचे सर्वाधिक पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत. या महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शपथपत्र या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत. त्यामुळे आता परत सुनावणी सोमवारी होणार आहे. आपण वाट बघावं, कारण याच्यात सरळ सरळ मार्क आहेत किंवा हे असेल तर याला एवढं मार्क, हे असेल तर याला एवढं मार्क, हे असेल तर एवढं मार्क. आता त्या ठिकाणी आमदार जास्त आहेत तर स्वाभाविक मार्क जास्त पडणार आमच्याकडं. पदाधिकाऱ्यांचे ॲफिडेविट जास्त गेलेले आहेत, स्वाभाविक त्याचे मार्क ठरलेले आहेत. त्यामुळं त्या अधिकारानं आम्ही म्हणतोय की आमच्याकडं पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.